हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी उठल्यानंतर दूध तापवलं, मग चहा वगैरे बनवून घेतला. मस्तपैकी चहा झालेला आहे. चहा केल्यानंतर राईस वगैरे ठेवला होता. मग श्रींच्या पप्पांना टिफिन वगैरे द्यायची होती. टिफिनसाठी मग बटाट्याची भाजी बनवायची होती, म्हणजेच फ्राय वगैरे बनायचं होतं बटाट्याचं. त्यांना फ्राय खूप आवडतं म्हणून बटाट्याचं फ्राय बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर पोळी वगैरे बनवून घेतली. पोळी बनवल्यानंतर लगेच स्त्रीच्या पप्पांचं टिफिन वगैरे पॅक केलं. त्यासोबतच राईसला फोडणी वगैरे देऊन त्यांना राईसचं पण फ्राय करून दिलं. मग पहा लगेच श्री टिफिन वगैरे घेऊन तिच्या पप्पांना द्यायला निघाली आहे. तिचं रोजचंच असतं चालू. श्रींच्या पप्पांना टिफिन वगैरे दिला. मग लगेच दुपारच्या वेळी थोडं क्लास वगैरे घेतला आहे. क्लास वगैरे घेतल्याच्या नंतर लगेच काहीतरी खाण्याचा मूड झाला होता, त्यामुळे सँडविच वगैरे खायचं मनात आलं, त्यामुळे सँडविचची तयारी केली. पहा सँडविच मस्तपैकी 2 ब्रेड घेतलेला आहे. मोठे मोठे ब्रेड साईजचे ब्रेड आहेत. ब्रेड मग मस्तपैकी मेयोनीज लावून घेतलेला आहे. त्या शेजवान चटणी लावलेली आहे, मेयोनीज, त्यानंतर काकडी, टमॅटो, मग प्याज वगैरे लावलेला आहे. त्यावर भरभरून असं चीज वगैरे खिसून घ्यायचं. खिसल्यानंतर दुसऱ्या ब्रेडला पण असं चटणी लावून घ्यायची. त्यानंतर मेयोनीज लावायचं. मग गॅस ऑन करून त्यावर मस्तपैकी तवा ठेवलेला आहे. भरभरून असं बटर लावून घेतलेलं आहे. बटर लावल्यानंतर त्यावर ब्रेड वगैरे ठेवायचा. ब्रेड ठेवल्यानंतर वरच्या साईडनं पण भरभरून असं चीज मी भरभरून असं बटर लावून घेतलेलं आहे भरभरून. त्यानंतर तुम्ही पाहू शकता लगेच असं एकदम क्रिस्पी टाईपचं असं 1-2 मिनटानंतर लगेच पलटून घ्यायचं. पलटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी टाईपमध्ये असं आमचं सँडविच तयार झालेलं आहे. सँडविच मग काय पाहण्यासाठी खायला असं कधी खाऊ असं झालं होतं. लगेच खाली काढून घेतला आणि मग काय लगेच कट केला. मग तुम्ही बघू शकता एकदम असं क्रिस्पी टाईपमध्ये असं मेयोनीज वगैरे टाकलेलं भरभरून असं चीज असलेलं सँडविच रेडी झालेलं आहे. तरी मग काय खायला घेतलं. मग पोटभर खाल्ल्याच्यानंतर ओके, बाय बाय. तुम्हाला पण ट्राय करायचं तर नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया. बाय.